नमस्कार मंडळी. काल आपण बोललो होतो की मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी आपण काय काय करायचं याबद्दल आपण बोलणार होतो. तर आज आपण तेच बघणार आहोत. पूर्वीच्या काळी कसं होतं की बुद्ध्यांक जास्त महत्त्वाचा, जो हुशार आहे त्याला किंमत मिळायची. आजही ती परिस्थिती काही प्रमाणात आहेच. पण कसं झालंय, नुसता बुद्ध्यांक पुरेसा आहे का, हाही एक जरा आता प्रश्न निर्माण व्हायला लागला. आजकाल कसं होतं, गरोदरपणात आईवडील, डॉक्टर घेत असलेली काळजी, घेत असलेला आहार, मिळत असलेली औषधं आणि तपासण्या, या सगळ्या माध्यमातून आता जी मुलं जन्माला येतात ती तुलनेनं पूर्वीपेक्षा अधिक हुशार मुलं आपोआपच जन्माला येत आहेत. आणि ही बुद्धी जन्मजातच खूप प्रमाणात असते आणि पुढे वाढवत असताना किती त्याला एक्सपोजर मिळालं, कसं हे मिळालं, त्याप्रमाणे ती बुद्धिमत्ता आणखी वाढत जाते, वापरात येते आणि यश मिळत जातं. पण हे यश पुरेसं असतं का? बुद्धिमान मुलं ज्या वेळेला यशस्वी होतात त्यावेळेला बऱ्याच वेळा असं होतं की ते आपल्या आजूबाजूच्या माणसांशी नीटसा संवाद साधू शकत नाही. कारण ती स्वतःला शाणी समजतात आणि इतरांना मठ्ठ, मूर्ख किंवा कमी अकलेचे असं ठरवतात आणि अशा पद्धतीनं ते बोलायला लागतात आणि त्यांचा संवाद नीटसा होत नाही. आणि मग ही मुलं आपल्या व्यावसायिक क्षेत्रात, आपल्या कौटुंबिक क्षेत्रात, आपल्या सामाजिक क्षेत्रात थोडी मागे पडायला लागतात. मग त्यांना काळजी वाटायला लागते की काय करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे, ही बुद्धिमत्ता जशी गरजेची आहे तशीच आजकाल भावनिक बुद्ध्यांक बघितला जातो. तुमची भावनिक बुद्धिमत्ता कशी आहे? ती जन्मजात येत नाही, ती तुम्ही वाढत असताना ती स्वतःहून मिळवायला लागते, आजूबाजूच्या परिसरातून, आजूबाजूच्या माणसांमधून. त्याची निवड करून ती भावनिक बुद्धिमत्ता अधिक चांगली होईल याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. तेव्हा हे प्रयत्न कसे करायचे, बुद्धिमत्तेचे कुठले प्रकार आहेत, हे सगळं आपण उद्या बघूया. पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काही प्रश्न उभे राहिले का? कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. लाईक करा आणि शल्यशोभा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.